उष्णता वाढलेली असली की नाकातून रक्त येणं अतिशय कॉमन आहे। त्यामुळे जर का तुमच्या किंवा तुमच्या जवळील कोणाच्या नाकातून रक्त येत असेल तर प्रथमोपचार काय करावेत, लगेच कोणती कृती करावी की जेणेकरून नाकातून येणारं जे रक्त आहे ते थांबेल, तर त्यासाठी आजची व्हिडिओ आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाची म्हणून संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे। नमस्ते, मी डॉक्टर संजीवनी आणि आज आपण जाणून घेऊया की उष्णतेमुळे उन्हाळ्यात जर का कोणाच्या नाकातून रक्त येत असेल तर नेमकं काय करायचं। हे लक्षात घ्या की नाक अतिशय सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे। त्याच्यामध्ये बारीक बारीक अशा बऱ्याच रक्तवाहिन्या असतात आणि त्याच्यामुळे जर का आपल्याला कुठे मार बसला, नाकावरती आपण पडलो किंवा खूप हीट वाढलेली असेल तर नाकातून रक्त यायला सुरुवात होत असते। तर अशा वेळी काय करायचं, 3 महत्त्वाच्या स्टेप्स तुम्हाला करायच्या आहेत। पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीच्या नाकातून रक्त येते त्या व्यक्तीला सरळ बसायला सांगायचं, ताठ, आणि हे सरळ बसल्यानंतर त्याला हळूच थोडं पुढे बेंड व्हायला सांगायचं। म्हणजे आधी पहिली कृती सरळ बसायला लावणे, नंतर पुढे म्हणजे फॉरवर्ड बेंडिंग ही कृती करायची आहे। चुकूनही वर पाहायला सांगायचं नाही। पुढे झुकलेली असेल ती व्यक्ती तेव्हा तिच्या नाकाचा जो सॉफ्ट पार्ट आहे तो पार्ट पिंच करायचा, दाबून ठेवायचा। आणि तिसरी गोष्ट, त्या व्यक्तीला तोंडाने श्वास घ्यायला सांगायचे। कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर नाकाने श्वास घेणं पूर्णपणे स्ट्रिक्टली टाळायचं आहे। त्या व्यक्तीने तोंडानेच श्वास घ्यायला हवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी टाळायची आहे ती म्हणजे झोपणे किंवा लेटणे। त्या व्यक्तीने बसून पुढे झुकलेल्याच पोस्चरमध्ये बसणं गरजेचं आहे। असं का त्या व्यक्तीने झोपायला नको आहे, कारण की जर का ती व्यक्ती झोपली किंवा अशा पोस्चरमध्ये व्यवस्थित बसली नाही तर ते रक्त जे आहे ते नंतर घशामध्ये वगैरे जायची शक्यता असते। ते आपल्याला टाळायचं आहे। त्यामुळे मी सांगते त्या पद्धतीने त्या व्यक्तीने बसलं पाहिजे। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाकातून रक्त येत असताना नाक शिंकरणं किंवा उगाच नाकात बोट घालणं ह्या अतिशय त्रासदायी कृती टाळायच्याच आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जसं आपण पुढे फॉरवर्ड बेंडिंग सांगितलेलं आहे, सॉफ्ट पार्ट पिंच करायला सांगितलं आहे, तोंडातने श्वास घ्यायला सांगितलं आहे, त्याप्रमाणे नाकाचा जो ब्रिज आहे ना त्यावरती आईस पॅक लावायचा आहे। थंड आईस पॅक जो आहे, बर्फाचा शेक इकडे द्यायचा आहे। त्यामुळे रक्तवाहिन्या कन्स्ट्रिक्ट होतात। त्यामुळे जर का कोणाच्या नाकातनं रक्त येत असेल तर घाबरायचं नाही आहे, पण ह्या 3 स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी टाळायला सांगितल्या त्या आवर्जून टाळायच्या आहेत। तर कधीही कोणत्याही प्रसंगावधान ठेवून आपण जी कृती करतो ती फायद्याची ठरत असते। त्याच्यामुळे कधीच घाबरायचं नसतं, काळजी करायची नसते तर काळजी घ्यायची असते। ही व्हिडिओ माहितीपर आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। उन्हाळा आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, शांत राहा, थंड राहा, मस्त राहा, आनंदी राहा। धन्यवाद।